नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, जे 2024 मध्ये जे 8 नवीन कॉलेजेस आले बघा एमबीबीएस चे, ते तुम्हाला माहित आहे का? जर माहित नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ते नवीन कॉलेजेस, त्यांची लोकेशन काय आणि त्या कॉलेजला किती जागा खाली आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आपण त्या प्रश्नांवरती नक्की चर्चा करूया। बघा आता मी तुम्हाला काही दाखवतोय बघा, हे सिलेक्टेड स्टुडंट बघा आपल्याकडे 2024 मध्ये यांनी काय केली होती, आपल्याकडे काउन्सिलिंग केलेली होती बघा। आणि यांची जी काउन्सिलिंगची प्रक्रिया होती ती आपल्याकडून खूप चांगल्या पद्धतीने आपण पार पाडली बघा। आणि हे काय करताय स्टुडंट त्यांच्या ड्रीम कॉलेजला काय करताय, त्यांचा कोर्स कंप्लीट करताय एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस। आपल्याकडे काय होते सगळे कोर्सेससाठी काय होते काउन्सिलिंग होते। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण ह्या पुढील जी प्रक्रियाची पूर्ण अपडेट आहे ते तुम्हाला आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आपण बघणार आहे बघा, ते जे नवीन कॉलेजेस आलेले 8 ते कोणते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा बघा त्यासाठी एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस साठी काय चालू आहे आपल्याकडे पेड काउन्सिलिंग सुरू आहे बघा। तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करू शकता प्ले स्टोर वरून आणि ह्या काउन्सिलिंगला जॉईन करू शकता। काउन्सिलिंगची जी फीस आहे बघा मात्र 1999, पण त्यावर काय चालू आहे 25% ऑफ चालू आहे। तर ही जी फीस पडेल तुम्हाला 1499। ऑफर उद्यापर्यंत व्हॅलिड आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त 8 तारखेपर्यंत। जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर लगेच काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तुमची काउन्सिलिंग प्रक्रियेला लगेच ऍडमिशन घ्या आणि काउन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात करून द्या। ओके, चला मग आपण बघूया आता तुमचे ते नवीन 8 मेडिकल कॉलेजेस। ओके, तर पहिले बघा आपल्या या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ मुंबईचा कॉलेज आहे बघा। आणि या कॉलेजमध्ये जे टोटल इंटेक कॅपॅसिटी बघा या ठिकाणी किती 100 या ठिकाणी काय कॉलेजला टोटल इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट कॉलेज बघूया आपण बघा। आता त्यानंतर आहे बघा नेक्स्ट कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीचा कॉलेज आहे बघा हा। आणि हा जो कॉलेज आहे याची जी इंटेक कॅपॅसिटी बघा 100 या ठिकाणी काय याची 100 जागा या कॉलेजला। जर तुम्ही हा कॉलेज जर तुम्हाला माहित नसेल तर काय करा, लगेच ह्या कॉलेजला लिहून ठेवा मित्रांनो डायरीवरती। जर तुमचा स्कोर कमी आला असेल तर हे काय आले लास्ट इयरला आलेले नवीन कॉलेजेस आहे मित्रांनो। हे कॉलेज तुम्हाला माहित असायला पाहिजे तुमच्या चॉईस फिलिंग करताना त्या लिस्ट मध्ये ऍड करण्यासाठी। ओके, त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट बघा। त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना, जालन्याचा कॉलेज आहे बघा। आणि या कॉलेजची जागा आहे बघा, या कॉलेजला किती टोटल 100 सीट आहे या ठिकाणी। ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण बघा। त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिमचा कॉलेज आहे बघा। आणि ह्या कॉलेजला किती जागा आहे 100 जागा आहे मित्रांनो। बघा तुम्ही जर बघितले तर खूप सारे कॉलेजला काय काय असते, कुठे 60 जागा असते, कोणा कुठे 150 जागा असते, कुठे 100 जागा असते। पण ह्या कॉलेजेसला जर तुम्ही बघता ते 100 जागा आहे, 60 जागा नाही। म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही एक विचार केलाय तर 100 जर जागा असते आणि हे जे 8 कॉलेज आहे बघा तर किती मोठी जागा आहे या ठिकाणी। आणि जर तुम्हाला हे कॉलेज माहित नसेल तर या ठिकाणी काय होईल, तुमचा लॉस होईल बघा। खूप सारे विद्यार्थी मित्रांना काय माहित नसते, कॉलेजेस माहित नसतात आणि ते काय करतात, जे त्यांना माहित असते तेवढेच कॉलेज त्यांच्या लिस्टमध्ये ऍड करतात। आणि खूप सारे विद्यार्थी मित्र काय करतात बघा, त्यांना कॉलेजची कट ऑफ माहित नसते, ते काय करतात जो कॉलेजचा एकदम लो कट ऑफ जातो त्या कॉलेजला काय करतात एकदम टॉपला काय करतात त्यांच्या चॉईस फिलिंगच्या लिस्टमध्ये ऍड करतात। बघा स्कोर चांगला असूनही त्या विद्यार्थ्याला काय होतो, खराब कॉलेज या ठिकाणी अलॉट होतो, कारण त्यांनी मेहनत केलेली असते त्याला त्या ठिकाणी चांगला स्कोर आलेला असतो। पण तो काय गलती करतो, त्याला माहितच नसते कॉलेजला ग्रेड कसा आहे, कॉलेजला ए ग्रेड आहे, बी ग्रेड आहे, कॉलेजला सी ग्रेड आहे, कॉलेजमधले काय काय फॅसिलिटी आहे। तर तो मुलगा काय करतो, त्याला फर्स्ट रेफरन्स देतो आणि त्याला तोच अलॉट होतो। तर अशी गलती तुमच्याकडून होऊ नये म्हणून काय करा, पटकन नेक्स्ट स्टेप अकॅडमीला जॉईन करा। ओके, त्यानंतर बघूया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली, हिंगोलीचा कॉलेज आहे बघा। आणि या कॉलेजला ज्या जागा आहे बघा 100 या ठिकाणी काय कॉलेजला सीट आहे विद्यार्थी मित्रांनो। चला मग नेक्स्ट बघूया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा, बुलढाणाचा कॉलेज आहे बघा, नवीन कॉलेज आलेला आहे या ठिकाणी। तर ज्या कॉलेजला जे जागा आहे बघा 100 जागा आहे या ठिकाणी। ओके, त्यानंतर बघा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा, भंडाराचा कॉलेज आहे बघा। आणि ज्या कॉलेजला ज्या जागा आहे बघा किती आहे 100 या ठिकाणी काय कॉलेजला जागा आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली, गडचिरोलीचा कॉलेज आहे बघा। आणि ज्या कॉलेजला जागा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो किती 100 या ठिकाणी काय जागा आहे। तर हे होते तुमचे एमबीबीएस चे 8 कॉलेजेस जे मागच्या वर्षी नवीन आलेले होते। माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।